Good morning, all of you. Here we are going to learn very important topic regarding grammar, and that is nothing but the adaptive question type. This question is always asked for the exam, as far as competitive exams are concerned, as far as high school and college level are concerned. This question always asked. त्यामुळे विद्यार्थ्यांना आज आपण ह्याच्यावर जास्त फोकस करणार आहोत की बऱ्याच वेळा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की ॲडिक्वेशन द्या आणि त्याच्यावरती बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांकडून बऱ्याच वेळा उत्तर चुकत असतात. आता या ठिकाणी प्रश्न कसा विचारला जातो ते आपण या ठिकाणी पाहू. आता मला सांगा विद्यार्थी, ॲडिक्वेशन द्या ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की दोन प्रश्न करा. ऍक्च्युली व्हॉट इज द फंक्शन ऑफ द क्वेश्चन टॅग? द फंक्शन ऑफ क्वेश्चन टॅग इज द फंक्शन ऑफ अ टॅग क्वेश्चन. The function of that question is to confirm the truth. The function of that question is to confirm the सत्य असत्य याचा पडताळा घेणे हे क्वेश्चन आहे. What is the function of question tag? The function of question tag is to confirm the truth. To confirm the question tag जे फंक्शन आहे ते कन्फर्म करण्यासाठी. For example, he is working hard. He is working hard. आता या वाक्याचा प्रश्न काय करायचा? तो चांगलं काम करत आहे. आपण काम नाही का करत? म्हणजे एखाद्या गोष्ट कन्फर्म करणे. म्हणजे जे काय अर्लियर सेंटेन्स आहे त्यावर फोकस करणे. म्हणजे he is working hard त्याचा प्रश्न काय असतो आपण तर he करते. नाही काय करत? अशा किंवा समजा असं वाक्य असेल तर शी इज नॉट वरीड. असे शी इज नॉट वरीड, ती काळजी करत नाही. आपण काय करतो? करते का काळजी? नाही करत. असा म्हणजे हे एखाद्या वाक्य जे आहे त्या वाक्याचा आपण काय करतो? कन्फर्म करतो. हा क्वेश्चन त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फंक्शन आहे. म्हणजे द फंक्शन ऑफ दॅट क्वेश्चन इज टू कन्फर्म द ट्रूथ. एक याचं फंक्शन आहे. तसंच सेकंड फंक्शन आहे क्वेश्चन द्यायचं. ते फंक्शन काय बा? सेकंड फंक्शन ऑफ क्वेश्चन काय आहे? इफ द स्टेटमेंट इज पॉझिटिव्ह. इफ अ स्टेटमेंट इज पॉझिटिव्ह. इफ अ स्टेटमेंट इज पॉझिटिव्ह और टैग इज नेगेटिव. और टैग इज नेगेटिव. And if the statement is negative and if the statement is negative the tag is positive. आता ह्याचा लक्षात अर्थ काय लागणार? जर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह असेल तर टॅग निगेटिव्ह असतो. क्वेश्चन टॅग निगेटिव्ह असेल तर टॅग पॉझिटिव्ह असतो. म्हणजे वाक्य होकार असेल तर नकारात्मक, वाक्य नकारात्मक असेल तर होकार. फॉर एक्झाम्पल बघा, असा एखादा सेंटेन्स आहे. समजा असं वाक्य आहे, ही प्लेज क्रिकेट. असं वाक्य बघा, शी नेव्हर सॉ बिना. शी नेव्हर सॉ. दोन वेळा आपल्याला क्वेश्चन काय करायचा आहे. आता ही प्लेस क्रिकेट. प्लेस म्हणजे आपल्या मध्ये सिंगल प्रेझेंट टेन्स आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. म्हणजे या वाक्यामध्ये मुख्य क्रिया आपण प्ले आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी टूटच घ्यायचं. याचा क्वेश्चन काय कसा होईल सांगा? म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन कसा होईल? ही प्लेस क्रिकेट कसं असेल तर डझन्स बी असेल. आणि या ठिकाणी कसं आहे? शी नेव्हर सॉ अ बियर. नेव्हर शब्द नकाराने आहे. म्हणजे if the statement is positive, tag is negative. And if the statement is negative, then tag is also positive. तर तुम्हाला हा प्रकार चांगल्या प्रकारे कळाला असेल. आणि आता बाकी सगळं नियम तुम्हाला माहित आहे. म्हणजे वाक्य लिहिल्यानंतर कॉमा द्यायचा, त्यानंतर सर्वनाम द्यायचं. आता सर्वनाम काय असतात? आय, वी, यू, ही, शी, ते. समजा कॉपल असेल तर ही द्यायचं.
सीधा असेल तर सी लिहायचं, ठीक असेल ते लिहायचं. आता आपण ते प्रकार आहे टाइप वाज आपण क्वेश्चन टाइप पाहूया. आता इथे आपल्याला काय बसवलं जातं बघा. पहिला प्रकार आहे तो म्हणजे जर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद असेल तर तुझा क्वेश्चन पद्धतीने करायचा. वाक्याचं सहाय्यकारी क्रियापद असेल बा दिलेल्या प्रमाणात जर सहाय्यकारी क्रियापद असेल तर त्याचा क्वेश्चन कसा करायचा. त्याचा पहिला प्रकार आहे सहाय्यकारी क्रियापद असेल. जर दिलेल्या प्रमाणे अशा प्रमाणे काय असतं की काय ऍक्टिव्ह वर्ब आहे ते ऍक्टिव्ह वर्ब बद्दल दिलेलं असतं. त्याचा क्वेश्चन करताना आपल्याला जास्त अडचण येते. त्याप्रमाणे काय असतं सहाय्यकारी क्रियापद दिलेलं असतं. बघा आपण करूया. He had studied hard. As an example, he had studied hard, or she is playing the flute. आता या सगळ्या वाक्यामध्ये काय सहाय्यकारी क्रियापद आहे. सहाय्यकारी क्रियापद असताना म्हणजे कसा करायचा तेच घ्यायचं सहाय्यकारी क्रियापद. और आता आपल्या माहिती जर सहाय्यकारी क्रियापद आलं असेल आणि वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर आपण नकारात्मक करायचा. सांगा याचा प्रश्न कसा आहे मला सांगा. हे हॅड स्टडीड हार्ड. हॅडचं काय करायचं हॅडचं हॅड असा काय प्रश्न त्याचा कसा आहे ना शी इज प्लेइंग द फ्लूट. शी इज प्लेइंग द फ्लूट. या ठिकाणी ही क्रियापद आहे इज आहे. सहाय्यकारी क्रियापद इज आपण इज घ्यायचं. वकारात नंतर मग काय करायचं इज हे नीट गो देयर. नीटचं काय करायचं निरंतर करायचं. निरंतर इथपर्यंत कळलं सगळ्यांना. आता पहिला प्रकार म्हणजे सहाय्यकारी क्रियापद असतात. सेकंड बघू आपण सहाय्यकारी क्रियापद नसताना. सहाय्यकारी शब्द असा येतात किंवा सहाय्यकारी असे येतात. सहाय्यकारी क्रियापद नसताना हे पहिले सहाय्यकारी क्रियापद असताना हे फक्त आपण सहाय्यकारी क्रियापद नसतं. अशा अर्थामध्ये सहाय्यकारी क्रियापद येत नाही त्यावेळेस काय करायचं आपण डू डज आणि डीडचा वापर करायचा. अशा अर्थामध्ये कसा वापर करायचा डू डज डीड. फॉर एक्झाम्पल असं एक्झाम्पल आहे बघा ही वर्क हार्ड टू सक्सेस. ही वर्क हार्ड टू सक्सेस. याचा प्रश्न कसा आहे पहा. याचा प्रश्न कसा आहे ही वर्क हार्ड टू सक्सेस. आता हे वाक्याला काय कोणता आहे वर्तमान काळाबरोबर भूतकाळाची भूतकाळ आहे. मग भूतकाळासाठी आपण सहाय्यकारी क्रियापद काय घेतो डीड घेतो. वर्तमान काळाचं तर डू घ्यायचं. क्रियापदाला एस किंवा एस नंतर तर डज घेतो. आणि जेव्हा तो होकारात द्यावा नकार द्यावा होकारात द्यावा मग त्याचा काय करायचा नकार करायचा. म्हणजे कसं नाव आहे की वर्क हार्ड टू सक्सेस काय करायचं डिडंट. पण एक वाक्य असे आलं होतं आपल्या एक्झामला ही हार्डली कम्स हियर. ही हार्डली कम्स हियर. तो एकदम क्वचितच येतो ही हार्डली कम्स हियर. या ठिकाणी मला सांगा हार्डली हा शब्द कसा आहे नकारात्मक शब्द आहे. हार्डली हार्डली सुद्धा शब्द कसा आहे तो नकारात्मक शब्द आहे. ही हार्डली कम्स हियर कसे येणार आहे if the statement is positive tag is negative. If the statement is negative then the tag is positive. म्हणजे तर hardly comes here चा म्हणजे प्रश्न कसा होतो की hardly comes here कसं नाव आहे does कळलं का. आणि इथे आपल्याला माहिती असते पाहिजे निगेटिव्ह शब्द पण कोणते असतात जे आपल्याला नेगेटिव्ह फसवतात ते निगेटिव्ह शब्द असतात. की जे निगेटिव्ह वर्ड्स आपल्याला बऱ्यापैकी लक्षात येत नाही. बघा निगेटिव्ह शब्द पण कोणते आहेत
जे शब्द निगेटिव्ह म्हणून काम करत असतात. आता आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह शब्द कोणते असतात? तर नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नोबडी, नोवेअर. हे सगळे शब्द नकारार्थी आहेत आपल्याला माहित आहे. पण असे काही शब्द असतात की ते शब्द नकारार्थी आहेत जे आपल्या बऱ्याच लक्षात येत नाही. म्हणजे कुठला आहे बघा, हार्डली, स्केअर्सली, रेअरली, बिअरली, सेल्डम, लिटिल, फ्यू, ओनली, नेव्हर. तुमचे काही शब्द आहेत विदाउट, हे शब्द वाक्यामध्ये नकारार्थी म्हणून काम करतात. हे शब्द आपल्याला नकारार्थी म्हणतात. ते शब्द वाक्यात आले तर दुसऱ्या होकारने करायला. हे शब्द बरेच आपल्याला लक्षात नाही. नो, नॉट, नेव्हर हे माहिती असतात. पण हे शब्द हार्डली, स्केअर्सली, रिअरली, बिअरली, सेल्डम, लिटिल, फ्यू, ओनली, नेव्हर, विदाउट हे शब्द आले तर दुसऱ्या काळात. म्हणून हे क्वेश्चन शब्द आले तर बरेच आपल्याला लक्षात येत नाही. किंवा असं एखादा शब्द असतं बघा, he gets worried. आता याला प्रश्न असा आहे, he gets worried. अशा वाक्यात काय करायचं असतं? he gets worried. अशा वाक्यात काय करायचं की मूळ कुठला आहे? get worried. हे मूळ क्रियापद आहे. गेटच्या काय आता मला किती येते? आता गेटवर म्हणजे काय करायचं? डझंट. बरेच लोक काय करतात? गेट डिडंट लिहितात. पण बरेच लोक काय करतात? गेट मूळ गेट वर्ड असं फ्रेज आहे. त्याबद्दल डॉट वर्ड असतं. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला दुसरा प्रकार झाला. तो पहिल्या प्रकारामध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद असताना, सेकंड प्रकारामध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद नसताना पाहिजे. तर तिसरा पाहतो आपण इथं की आज्ञार्थ वाक्याचा कृष्ण कसा करायचा. जर सेंटेन्स आज्ञार्थ वाक्याला असेल, आज्ञार्थ वाक्याचा कृष्ण. तिसरा प्रकार आहे आज्ञार्थ वाक्याचा कृष्ण. तिसरा प्रकार आहे आज्ञार्थ वाक्याचा कृष्ण. Imperative sentences. The sentence which begins with the word, or the sentence which gives us order, request, advice, suggestion. अशा प्रकारे आपण असं जे आपण बघा क्लोज द विंडो. त्याचा प्रश्न टाकायचा. आज्ञार्थ वाक्याचा प्रश्न टाकणे कसा करतो आपण? त्या पद्धतीने विल असं असतो. विल असा करायचा. आज्ञार्थ वाक्याचा प्रश्न कसा करायचा आपल्याला? विल असा करायचा. आज्ञार्थ वाक्याचा प्रश्न टाकणे मी विल असा करतो. बघा आपण जो सांगा मला असेल क्लोज द विंडो विल असेल. क्लोज द विंडो विल. या प्रकारे आपल्याला काय होते? क्वेश्चनचा जो काय प्रकार आहे त्या ठिकाणी विल असतो. सेकंड आहे लेट मी गो. असं एखादा वाक्य आहे लेट मी गो. त्याचा प्रश्न करायचा. लेट मी गो म्हणजे लेटनेस करता आले तर सुद्धा आज्ञार्थ वाक्य आहे. क्लोज आहे आज्ञार्थ वाक्य आहे. लेट असेल तर सुद्धा कसं करायचं? विल असा करायचं. ते तुम्हाला कळलं. म्हणजे आज्ञार्थ वाक्याचा प्रश्न कसा करतो आपण? विल असा करतो. प्रकार चौथा आहे आय एमचा. आय एमचा क्यूटी. आय एमचा क्यूटी नेहमी कसा होतो? आरंकार. आरंकार असाच होतो. आय एमचा प्रश्न नेहमी आरंकार असाच होतो. वाक्यात आय एम आलं त्याचा प्रश्न कसा करायचा? नेहमी वाक्यात आय एम आलं त्याचा प्रश्न कसा करायचा? आरंकार.
आय एम वाक्यात आलं बघा, आय एम आलं तर क्युटी म्हणजे क्वेश्चन टॅग, क्युटी म्हणजे क्वेश्चन टॅग, कवटी तर कवटी नाही क्वेश्चन टॅग. आता फॉर एक्झाम्पल आय एम फाईन, त्याचा क्वेश्चन टॅग कसा येईल? आय एम फाईन आरंगा. कळते का सगळ्यांना? मला वाटते सगळ्यांना समजत असेल. काही लोकांची चुळबुळ चालू आहे त्याची. प्रकार पाचवा, जसं आपण आय एमचा पाहिला तसा आय एम नॉट, आय एम नॉटचा क्यूटी म्हणजे क्वेश्चन टॅग. आय एम नॉटचा क्यूटी नेहमी कसा होतो? नेहमी एम आय असा होतो. जसा आय एमचा आर नाही झाला, काय लोकांना वाटतं मग आय एम नॉटचा आर आय असा होतो, तसा होतो. तर आय एम नॉटचा मात्र कसा होतो? एम आय असा होतो. जसा आय एमचा हे झाला, जसा आय एम नॉटचा काय होतो? एम आय असा होतो. आय एम नॉट असं वाक्य तर त्या कसं करायचा? एम आय. वाक्य कोणते असेल जसं आय एम नॉट वरीड, असं एक सेंटेन्स आहे. आय एम नॉट वरीड, त्याचा प्रश्न कसा आहे ना? तुम्ही आय एम नॉट वरीड. प्रकार भरपूरचा. आता मला कळालं आय एमचा कळाला किंवा आय एम नॉटचा कळाला. आता इथं आपण लेटचा बघूया. लेटचा म्हणजे लेट चालवणार वाक्य, जर एखादा लेट चालवत असेल तर लेटचा क्यूटी म्हणजे क्वेश्चन टॅग. लेटचा क्वेश्चन टॅग नेहमी कसा होतो? कसा होतो? शालवे. अगदी बरोबर आहे. तर लेटचा क्वेश्चन टॅग नेहमी शालवे असाच होतो. लेटचा क्वेश्चन टॅग नेहमी शालवे असाच होतो. आपल्याला वेळ कमी असल्यामुळे एकच फक्त जे एक्झाम्पल देतो मी तुम्हाला कळण्यासाठी, तर सगळ्या प्रकाराने कव्हर होतो. लेटचा क्वेश्चन टॅग नेहमी आपण कसा करतो? शालवे. जसं फॉर एक्झाम्पल असा आहे बघा, लेट्स गो असा काय तुम्हाला सेंटेन्स करायचं. लेट्स गो तर तुम्ही बोलताना कॉन्व्हर्सेशन मध्ये, कम्युनिकेशन स्किल मध्ये त्याला वापर करू शकता. लेट्स गो म्हटला तर थोडा आपण काय म्हणतो? शालवे. लेट्स गोचा क्वेश्चन टॅग कसा होतो? नेहमी शालवे. प्रकार पुढचा घेऊया. आता बघा, जर वाक्याचा सुरुवात बघा, जर वाक्याच्या सुरुवातीला जर देर आला असेल, देर, तर त्याचा कर्त्या सर्वनाम म्हणून देरच घेतात. जर वाक्याच्या सुरुवातीला जर देर आला असेल तर कर्त्याचे सर्वनाम म्हणून ते काय कर्त्या सर्वनाम असतं, कर्त्याचे सर्वनाम म्हणून देरच घेतात. आता इथं बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होणं शिकत असतं. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला जर देर आला असेल तर कर्ता सर्वनाम म्हणून आपण काय करतो? देर देतो. तसं फॉर एक्झाम्पल बघा, देर इज अ बुक, देर इज अ बुक. आणि आपल्याला काय क्वेश्चन करायचं आहे? देर इज अ बुक. याचा क्वेश्चन कसं सांगा? देर इज अ बुक. काय करा? कॉमा द्या. इथं काय साईड क्रियापद आहे? इज आहे. त्याला काय करा? नकार करा. इज नंतर आणि इथं नंतर परत काय करायचं? सर्वनाम घ्यायचं. इथं सर्वनाम काय आहे? देरच आहे. देर. सगळ्यांना कळालं का? बघा, म्हणजे वाक्याला सुरुवातीला जर देर आला असेल तर देरच घ्यायचं. पण समजा हे वाक्य जर असं आलं असतं, बघा हे वाक्य जर असं आलं असतं, अ बुक इज देर, अ बुक इज देर. आता याला मात्र दुसऱ्या असं होणार नाही. अ बुक इज देर. इथं साईड आपण काय आहे? इज आहे. वाक्य मोकार आहे म्हणून नकार करा. इज आणि इथं मात्र बुक आहे. बुकसाठी काय घ्यायचं? इट. आलं मध्ये फरक. हे सेंटेन्स आहे फक्त स्ट्रक्चर बदल. म्हणजे ग्रामरला स्ट्रक्चर जास्त किंमत असते. स्ट्रक्चर जास्त महत्त्वाचं. प्रकार पुढचा प्रकार आठवतो आपण. बघा दिलेल्या वाक्यामध्ये युजर टू
जर दिलेल्या वाक्यामध्ये युजर टू कन्स्ट्रक्शन असेल युजर टू, तर त्या ठिकाणी मात्र सहाय्यकारी क्रिया म्हणून आपण काय घ्यायचं आहे, डिडक्टच घ्यायचं. एवढाच फक्त बदल करायचा. बऱ्याच पुस्तकामध्ये बऱ्याच ठिकाणी बरेच काय काय कन्स्ट्रक्शन घ्यायचं, त्याला काय जास्त काय अर्थ नाही. एवढंच फक्त फोकस करायचं. वाक्यात यूज टू आला असेल, यूज टू म्हणजे एखादी हॅबिट नसेल इन द पास्ट, डिस्कंटिन्यूड हॅबिट. When I was young, I would swim in the way. When I was young, I used to under here and there. असं वाक्य सांगण्यासाठी आपण यूज टू वापरतो. म्हणजे वाक्यात यूज टू आला असेल, समजा असं वाक्य आहे, he used to play ball. He used to play ball. आता यामध्ये काय कन्स्ट्रक्शन आलेले आहे, यूज टू आलेले आहे. यूज टू साठी आपण काय करायचं आहे, ते डिडक्ट वापरायचं. डिडक्ट वाक्याचं काही जास्त महत्व तिथं आपल्याला फोकस कोणाला करायचा आहे तर त्याला फोकस नेक्स्ट प्रकार पुढचा. जर दिलेल्या वाक्याच्या किंवा असं म्हणा आपण प्रकार आठवत आहे ना, जर दिलेल्या वाक्यातील एव्हरीवन, एव्हरीबडी, नो वन, नोबडी, एनीवन, एनीबडी, समवन, समबडी. हे सगळे करते जरी एक क्वेश्चन असते, एक क्वेश्चन असते, पण मात्र क्वेश्चन त्या मात्र जाते एक बदल. हे जर करते एक क्वेश्चन असते म्हणजे एव्हरीवन, समवन, समबडी, नो वन, नोबडी, हे करते जरी सिंगलर असते तरी त्याला क्वेश्चन त्या करताना मात्र करत्याचे सर्वनाम म्हणून काय घेऊन आपल्याला दे घेऊन. तिथं मात्र हा शब्द एक सिंगल आहे. जरी शब्द एकच असते म्हणजे जरी शब्द सिंगलर वाटते तरी त्याचं क्वेश्चन टॅग म्हणून किंवा करते सर्वनाम करताना आपण इथं दे घेतो. जसं बघा असं एक एक्झाम्पल पहिल्या प्रमाणात, somebody looted his house. Somebody looted his house म्हणजे रावला असा किंवा बरोबर somebody looted his house. आता लूट सुद्धा इंग्रजीमधला शब्द नाही, दुसऱ्या शब्दात आला आहे. somebody looted his house. आता या ठिकाणी looted हा काय उत्तर आहे, नंतर काय घ्यायचं, did घ्यायचं. वाक्य होकाराच्या का नकाराच्या आहे, होकाराच्या म्हणून काय करायचं नकार दिलं. आता somebody साठी आपण काय घेतलं असतं, निश्चितपणे ही गोष्ट घेतली असतं. पण आपल्याला कसं घ्यायचं आहे का, कारण आपल्याला हे जे सर्वनाम आहे ते आपल्याला अनिश्चित आहे, इनडिफिनिट सर्वनाम आहे, त्याबद्दल आपल्याला निश्चित पाहिजे. म्हणून या ठिकाणी काय घ्यायचं आहे, दिलं. कळते का? आणि एका परीक्षेला नेहमी प्रश्न असा आलाय. आता हे वाक्य बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षेला आपण घेऊन गेलेलं आहे बघा. नो वन वॉन्ट्स अपसेट. नो वन वॉन्ट्स अपसेट म्हणजे प्रत्येक जण हजर होता असा, कोणी सुद्धा अपसेट नव्हतं. आता या प्रश्न आपण त्या पद्धतीने होईल बघा. आता या ठिकाणी आपण काय घ्यायचं, सर्वनाम काय घ्यायचं, देश घ्यायचं. आता लोकांसाठी आपण वाज घेत असेल, पण आपल्या देशासाठी वाज येत नाही, म्हणून काय तर वेळ वेळ. If the statement is positive, that is negative. If the statement is negative, then the that is positive. काय नाही, आणि या ठिकाणी हा शब्द बरोबर प्रकार पुढचा. दिलेल्या वाक्यामध्ये समथिंग, नथिंग, एव्हरीथिंग हे शब्द सुरुवातीला आले असते बघा. जर वाक्याच्या सुरुवातीला समथिंग, नथिंग, एव्हरीथिंग हे शब्द वाक्याच्या सुरुवातीला आले असते तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना करत्याचे सर्वनाम आपल्याला काय काय घ्यावं लागतो, इट घ्यावं. अशा प्रकारचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय घेतो, इट असेल.
अशा प्रकारच्या जर त्या सर्वांमध्ये आपण काय घेतो इट घेतो. फॉर एक्झाम्पल बघा, समथिंग इज wrong. Something is wrong. तुमच्यामध्ये किंवा तुमचं काय चुकत आहे. Something is wrong. Or nothing is impossible. प्रत्येक सेंटेन्स आपल्याला फोकस कसा आहे. जर आपल्या सुरुवातीला ऍक्शन करायचे समथिंग नथिंग तर सर्वांना काय घ्यायचं हे घ्यायचं बाकी तुम्ही माहिती. समथिंग इज रॉंग विथ यू इज आहे हिचं काय करा इजंट बरोबर आहे इज इजंट आणि समथिंग साठी काय घ्यायचं आहे इट. तसे नथिंग इज इम्पॉसिबल नथिंग इज इम्पॉसिबल. आता या ठिकाणी इज आहे पण वाक्यामध्ये नथिंग हा शब्द काय आहे नकारात्मक निगेटिव्ह आहे. कसे येणार आहे इज इज. If the statement is positive, that is negative. If the statement is negative, then the that is positive. क्या प्रकार का? हे पण तुम्हाला कळाले आहे काढचं नाही. पुढचा प्रकार बघा. ते पण कळालं मला काय काय आहे. बघा वाक्याच्या सुरुवातीनंतर this किंवा that आला असेल. वाक्याच्या सुरुवातीनंतर this किंवा that आला असेल. तर सर्वनाम आपल्याला काय काय घ्यायचं लागतं. दिस किंवा दॅट साठी आपण सर्वनाम काय घ्यायचं इट घ्यायचं. आणि त्या व्यक्तीचं पर्सन असेल पर्सन कोण आला असेल. आता पर्सन मध्ये दोन प्रकारचे पर्सन असतात ही क्वेश्चन पर्सन आला असेल तर मग आपण काय घ्यायचं ही क्वेश्चन जो काय पर्सन असेल त्या पण आता मी सोपा आहे माझे लेकिन तुम्हाला कळू शकते. एवढा सोपा नियम आहे. बघा वाक्याच्या सुरुवातीला जर दिस किंवा दॅट आला असेल त्याचं दृष्टी करताना आपण काय करतो ती देतो. जसं दिस इज अ बुक. आता तुम्हाला काय क्लासेस समजा दिस इज सारिका. दॅट वाज अभियान. मला कळू शकते कसं दिस इज अ बुक ते कोणासाठी सांगते पुस्तकासाठी सांगते. दिस इज बुक म्हणजे काय आहे वाक्यात सायलेंटवर हीच आहे आणि आपल्याला कोणासाठी करता येईल त्याचे बुक करते वाक्य होत राहते आपण काय करणार टीचर आणि बुकसाठी काय करणार ठीक आहे कळलं. आता दिस इज सारिका सारिका आहे का स्त्रीचं नाव आहे काय करणार तुम्ही इजंट इजंट दॅट वॉज अ मॅन किंग असेल मॅन असेल तर काय करणार तुम्ही वॉजंट ही वॉजंट. पाच मिनिट पाच. आता बघा हे पण आला काय केलं आपण जर आपल्याला सुरुवातीला बघा दिस किंवा दोन आला असेल तर ते सर्वनाम करताना आपण काय घेतो ते घेतो. आता उदाहरण असे आपल्याला बघा these are beautiful girls. These are beautiful girls. आता इथे आपल्याला क्वेश्चन करायचं these are beautiful girls. असे का आपण एक एक्झाम्पल दिलं आपण चेक करायचं these are beautiful girls. कसं आहे मग काय करायचं आज काय करा आज आणि त्यासाठी काय घ्यायचं तेव्हा असं करायचं आपल्याला दोन बर्ड्स ते काय पक्षी होते कसे येणार आहे वरंट होते विहरत. आता हा तुम्हाला माहिती आहे की थोडंसं काय करता तुम्हाला कशी वाटत असतील किंवा थोडंसं हा बाजू लक्षात येत नसेल अशा रीतीने आपण अभ्यास केला. हा प्रकार आपल्या किती झाला 12.
आता पुढचा प्रकार आहे तो अत्यंत सोपा आहे, तुम्हाला माहितीच आहे. जर नील किंवा डिअर हे वाक्यात मुख्य क्रियापद म्हणून आले असेल तर डू डज डिड घ्यायचं. नील किंवा डिअर वाक्यात जर मुख्य क्रियापद म्हणून आले असेल तर डू डज डिड घ्यायचं. ते पण तुम्हाला समजू शकतो. हा प्रकार किती वाजता चालू आहे? 12 झाला ना. 13. आता बघा वाक्यामध्ये जर नील किंवा डिअर, आता हे तुम्हाला माहिती आहे हे दोन सेमी मॉडेल ग्रुप आहेत. सेमी मॉडेलचा अर्थ काय? सहाय्यकारी क्रियापद म्हणून पण येतात आणि मेन वर्ब म्हणून पण येतात. आता हे जर मुख्य क्रियापद म्हणून वाक्यात आले मेन वर्ब म्हणून, जर त्या वाक्यामध्ये जर मेन वर्ब म्हणून आले मेन वर्ब तर मात्र आपल्याला काय घ्यावं लागेल तर डू डज आणि डी जर मुख्य क्रियापद म्हणून आले असेल. अन्यथा आपण तेच क्रियापद घेतो. जर सहाय्यकारी क्रियापद म्हणून आले असेल तर तेच घेतो. मुख्य क्रियापद कसं येतं बघा, जसं आय नीड टू स्टडी असे लिहिलं आहे, और शी डेअर्स टू आस्क अ प्रॉब्लेम, असं दोन एक्झाम्पल आहेत. आता इथं आय नीड टू स्टडी या ठिकाणी नीड हे काय आलं आपल्यामध्ये मेन वर्ब आहे. मेन वर्ब आहे नीड हा वर्ब पण काय आपण कसं करणार प्रश्न केला डोंट टाइप. आणि तर शी डेअर्स टू आस्क अ प्रॉब्लेम, डेअर्स त्यामध्ये काय आलं तर मेन वर्ब आला आहे. म्हणजे जर प्रश्न करणार आपण कसं करू डझंट. मोठी म्हणाले की मग ह्याचा प्रॉब्लेम कधी असतो जर हे वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणून आले असतील. जसं ते वाक्याचं असं आलं असतं आय नीड स्टडी किंवा शी डेअर आस्क प्रॉब्लेम. आता बघा हे दोन्ही शब्द ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे? दोन्ही पण वाक्य तेच आहे, फक्त आपण कुठं बदल केला आहे. या ठिकाणी नीड हे काय आले तर सहाय्यकारी क्रियापद म्हणून आलं, डेअर हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून आलं आणि मेन वर्ब काय आलं आहे ते स्टडी आलं आहे. मेन वर्ब काय आलं आहे आस्क आलं. म्हणून ह्याचं सहाय्यकारी क्रियापद करताना कुशल द्या करताना आपण हेच घेतो. म्हणजे नीड काय आहे हेच काय करायचं तर नीडचं काय करतो आपण तो निरंतर आणि याचा असं तरी चाललं असं मग डेअर. पण हे सहाय्यकारी क्रियापद कसं ओळखायचं करताना कर्तव्य घेतलं आणि मुख्य क्रियापदामध्ये काय येतं हे तर मात्र मुख्य क्रियापदामध्ये काय तर तू येतं तर तू आला काय तुम्हाला. आणि हा प्रकार किती चाललाय ना आता यामध्ये प्रश्न आपण कसं बघतो पहा. जर आता आपण बघितलं हॅव हॅज हॅड हे सहाय्यकारी क्रियापद पण आहे, पण जर हॅव हॅड आणि हॅड जर हे मुख्य क्रियापद कृतीदर्शक म्हणून आले असेल किंवा स्वामित्वदर्शक. कृतीदर्शक म्हणजे एखादी ऍक्शन वर्ड, कृतीदर्शक किंवा मालकी हक्क सांगणारे किंवा स्वामित्वदर्शक मालकी हक्क म्हणून जर आले असतील तर त्या ठिकाणी याचा दृष्टीने काय करायचं आपल्याला डू डज आणि डिडचा वापर करायचा. मालकी हक्क सांगत असतील किंवा कृती म्हणून आले असेल त्या ठिकाणी काय करायचं डू डज डिडचा वापर करायचा. फॉर एक्झाम्पल असं एक्झाम्पल आहे, आता तुम्हाला मी दिलेलं वाक्य बघा, ही हॅज 3 daughters. ही हॅज 3 daughters. त्याला किती मुली आहेत? 3 मुली आहेत. तर 3 मुली काय होतो मालकी हक्क आहे म्हणून ह्याच्या दृष्टीने आपण काय करायचं डज घ्यायचं. त्याच्यानंतर डझंट किंवा असं एखादं एक्झाम्पल असेल एखादी कृती करणे शी हॅड ब्रेकफास्ट. आता याचा अर्थ काय असतो त्याने ब्रेकफास्ट घेतला शी टूक ब्रेकफास्ट. शी हॅड ब्रेकफास्ट म्हणजे शी टूक ब्रेकफास्ट. या ठिकाणी भूतकाळ आहे म्हणजे काय करायचं डिड घ्यायचं डिडंट. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही थोडक्यात सर्व दृष्टीने काय प्रकार आहे त्या प्रस्तावाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तुम्ही थोडक्यात तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल आभार मानणं तेवढं कमीच आहे. थँक्यू.